नमस्कार, रेणुकास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर नवरात्र जवळच आली आहे। आता नवरात्र आली म्हणजे अनेक जणांना 9 दिवसाचे उपवास असतात। म्हणूनच आपण रेणुकास किचनमध्ये आता उपवासाचे रेसिपीज बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया उपवासाची भाजणीपासून। तर चला लगेचच बघूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी रेणुकास किचनला सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टिंग टिंग। आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाची भाजणी बघणार आहे। तर नवरात्राच्या 9 दिवसामध्ये अनेक जणांना उपवास असतो। तर अशा वेळी उपवासाची भाजणी जर तयार असेल तर तुम्ही कुठलाही पदार्थ बनवू शकता, जसे की थालीपीठ, धिरडे, आप्पे। तर चला बघूया उपवासाची भाजणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य। 2 वाट्या भगर म्हणजेच की वरई, 1 वाटी राजगिरा, अर्धी वाटी साबुदाणा। मी ह्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण हे सर्व भाजून घेऊया। गॅस ऑन केलेला आहे आणि त्यामध्ये एक कढई ठेवलेली आहे। आपण आता भगर भाजून घेऊया। कमी गॅसवर भाजून घ्यायची, जास्त लालसर करायची नाही। 2 ते 3 मिनिटं छान अशी भाजून घेणार आहे। भगर छान अशी भाजत आलेली आहे आणि छान फुलली पण आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण काढून घेणार आहे। राजगिरा घालणार आहे। राजगिरा पण छान असा भाजून घ्यायचा। हे थालीपीठ खायला तर खूप खमंग लागतात, तुम्ही नक्की घरी ट्राय करा। राजगिरा पण छान असा भाजत आलेला आहे, मस्त। कमी गॅसवरच आपण भाजून काढलेले आहेत। आता मी काढून घेणार आहे साबुदाणा। कमी गॅसवरच भाजून घ्यायचा। तुम्ही यामध्ये जिरे घालू शकता भाजून। जिरे जर घालायचं असेल तर या प्रमाणाला 2 चमचे तुम्ही जिरे भाजून घालू शकता। आणि मी या पुढची रेसिपी भाजणीचे थालीपीठच शिकवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। साबुदाणा पण छान भाजत आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि शक्यतो साबुदाणा हा थोडासाच घालायचा, जर साबुदाणा जास्त घातला तर थालीपीठ असं कडक होतात खायला पण, म्हणून शक्यतो अर्धी वाटीच घ्यायचा। आणि जर प्रमाण आपलं परफेक्ट असलं की थालीपीठ पण छान असे खुसखुशीत लागतात, मस्त लागतात। तर बघू शकता तुम्ही साबुदाणा पण छान असा फुललेला आहे। आता मी काढून घेणार आहे। हलवून घेतलेले छान। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ तयार करून घेणार आहे। भाजणी गार झाल्यावरच मिक्सरमधून काढून घ्यायचं। पीठ थोडंसं रवाळच काढायचं, रवाळ काढल्यामुळं काय होतं, थालीपीठ खुसखुशीत होतात। उपवासाच्या भाजणीचं पीठ तयार आहे, बघू शकता, मस्त असं झालेलं आहे। तर आपण या पुढची रेसिपी थालीपीठाची बघणार आहे, तर तुम्हीही नक्की हे पीठ तयार करून ठेवा, म्हणजे आपण पुढची रेसिपी मिळून बनवूया। उपवासाच्या थालीपीठाची जर रेसिपी बघायची असेल तर प्लीज रेणुकास किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।